अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धाक्षावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे, ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। तर हे पारायण कसं करायचं आहे, कोणी करायचं, कोणते नियम पाळायचे आणि किती दिवसांचं करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न उरणार नाही। तर सगळ्यात प्रथम बघा, आता 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होत आहे। 17 मे ते 15 जून असा हा अधिक मास असणार आहे। अधिक मासामध्ये जसं जप तप दान धर्म करणं महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं पित्याने सुद्धा सेवा करणं आहे। बघा, जेवढी आपण या महिन्यामध्ये सेवा करणार आहोत तेवढंच आपल्याला त्याचं अधिक पटीने फळ मिळणार आहे। अर्थात अधिक महिना आहे आणि नावाप्रमाणेच आपल्याला त्या सेवेचं 100 पटीने जास्त फळ मिळणार आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही जेवढ्या सेवा उपासना कराल, अर्थात त्याचा जो काही बॅलन्स आहे तो तुमचा मागे पडणार आहे आणि तो बॅलन्स तुम्हाला पुढच्या अधिक महिन्यापर्यंत कामी येणार आहे। आता अधिक महिना दरवर्षी येत नाही, दर 3 वर्षांनी 33 महिन्यांनी हा अधिक महिना येत असतो आणि त्यामुळे या अधिक महिन्याला खूप जास्त महत्त्व आहे। अधिक महिन्यालाच आपण मलमाससुद्धा म्हणतो, पुरुषोत्तम माससुद्धा म्हणतो, धोंडाचा महिनासुद्धा म्हणतो। साक्षात भगवान विष्णूंनी हा महिना स्वीकारलेला आहे, त्याला आपलं नाव दिलेलं आहे, म्हणून आपण त्याला पुरुषोत्तम मास असं म्हणत असतो। म्हणून लक्षात घ्या की या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची असते। आता भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये अनेक सेवा येतात, सत्यनारायण सेवा येते, बऱ्याचशा सेवा येतात, विष्णू सहस्रनाम स्तोत्र येते, आणखी अनेक सेवा आहेत ज्या तुमच्यासोबत मी टप्प्याटप्प्याने शेअर करणार आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सेवा बघणार आहोत त्या सेवेमुळे आपला प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो। आपला तुम्हाला बघा, आपण सगळे व्यक्ती असा एकही जण नसेल की त्याला पितृदोष नाही, प्रत्येकाला पितृदोष असतो, फक्त तो कोणाला थोड्या प्रमाणात असतो, कोणाला जास्त प्रमाणामध्ये असतो, म्हणजे प्रखर असतो। बघा, जेव्हा पितृदोष आपल्याला असतो तेव्हा आपल्याला अनेक सांसारिक अडचणींचा सामना करावा लागतो, आपल्या मुलाबाळांना सुद्धा त्याचा त्रास होत असतो आणि आपल्याला समजत नाही की हा त्रास आपल्याला का होत आहे, पण त्याचं एकमेव कारण आहे तो म्हणजे पितृदोष। बघा, आपण अनेक सेवा करतो, उपासना करतो, पण जर पितरांची सेवा आपल्याकडनं घडली नाही तर अर्थात आपले पितर जे आहे त्यांना मुक्ती मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला तो दोष लागत असतो, आपल्याला पितृदोष लागत असतो आणि पितृदोषामुळे आपली कधीच प्रगती होत नाही किंवा आपल्या मुलाबाळांना त्याचा त्रास होतो, शैक्षणिक कार्यामध्ये अडथळे येणं, सगळं काही व्यवस्थित असूनसुद्धा संतान प्राप्ती होत नाही। किंवा बघा, जे व्यक्ती अपघाती गेलेले आहेत तुमच्या घरामध्ये, जे कोणी अपघाती गेलेले असेल त्यांचा तो दोष आपल्याला लागत असतो आणि त्यामुळे आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे पितृदोष। आणि जर पितृदोष आपल्याला असतील तर आपल्याला नारायण नागबली सांगितली जाते किंवा त्रिपिंडी आपण करत असतो जास्त, परंतु काय होतं ना की त्रिपिंडी करणं किंवा नारायण नागबली करणं, तर नारायण नागबली करायची म्हटली तर त्याला खूप पैसाही जातो आणि दर 3 वर्षांनी आपली नारायण नागबली करायची असते। मग इतका वेळ आणि इतका पैसा प्रत्येकाकडे असेलच असं नाही। मग अशा सेवेकऱ्यांसाठी परमपूज्य गुरुमौलींनी संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ तयार केलेला आहे। या ग्रंथामध्ये बघा 14 स्कंद आहेत आणि हा ग्रंथ आपल्या पितरांच्या सेवेसाठी, आपल्या पितरांना मुक्ती मिळावी, त्यांना सद्गती प्राप्ती व्हावी, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा, यासाठी या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे। आणि पितृदोषावर एकमेव रामबाण उपाय म्हणजे हा ग्रंथ आहे। म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला अधिक महिन्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथास तुम्हाला पारायण करायचं आहे। आता याचे किती पारायण करायचे हे तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्ही याचे किती पारायण करायचे। तुम्ही याचे पारायण 3 करू शकता, 5 करू शकता, 7 पारायणे करू शकता, 11 पारायणे करू शकता किंवा तुम्ही 1 जरी पारायण केलं या अधिक महिन्यामध्ये तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। पण आपल्याकडनं 1 तरी पारायण या ग्रंथाचं घडलं पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। आपल्याला ही सेवा या अधिक महिन्यामध्ये चुकवायची नाही। लक्षात घ्या, भगवान विष्णूंची ही सेवा आहे आणि या सेवेला अत्यंत महत्त्व आहे, कारण की अधिक महिना आहे, भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची असते आणि सगळ्यात प्रभावी भगवान विष्णूंची सेवा म्हणजे बघा श्रीमद भागवत हा जो काही ग्रंथ आहे तो आहे। आता बघा, भागवत ग्रंथ म्हटला की त्याचा विस्तार खूप मोठा आहे, आपल्या सगळ्या सांसारिक माणसाकडनं ते पारायण होईल असं नाही, कारण की आपल्याला खूप कामं असतात, आपल्यामागे खूप व्याप आहे, आपल्या घरामध्ये लहान बाळं असतील, लहान मुलं असतील,
इतर अनेक अडचणी आपल्याला असते. श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आपल्याकडनं घडेल असं नाही. ज्यांच्याकडनं घडणार आहे किंवा जे करणार आहेत ते खूप भाग्यवान आहेत, कारण की त्यांच्याकडनं हे पारायण घडणार आहे. आता या अधिक महिन्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक मंदिरामध्ये श्रीमद भागवताचं पारायण घडणार आहे. तुमची इच्छा असेल तुम्ही त्या सेवेमध्ये सहभागी होऊ शकता. आपलं गुरुपीठ जे आहे त्र्यंबकेश्वरचं, तिथे सुद्धा श्रीमद भागवताचं पारायण होणार आहे. तुम्ही तिथे सुद्धा सहभागी होऊ शकता. सामूहिक तुमच्याकडनं ही सेवा घडणार आहे. पण प्रत्येकाला तिथे जाऊन पारायण करणं किंवा प्रत्येकाला ही सेवा करणं, कारण की हा ग्रंथ खूप मोठा आहे, त्याचा विस्तार खूप मोठा आहे, तर प्रत्येकाकडनं ती सेवा घडेलच असं नाही. मग अशा सेवेकरांसाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी आपला संसारातला वेळ काढून आपले जे काही कामे आहेत ती कामे आपण करून आपण घरच्या घरी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो. आणि या पारायणामुळे नक्कीच आपला प्रखरातला प्रखर पितृदोष हा सुद्धा नाहीसा होतो. आपली अडलेली कामे मार्गी लागतात. हा अनुभव अनेक सेवकांनी घेतलेला आहे आणि साक्षात परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला सांगतात, जो कोणी भक्त किंवा जे कोणी सेवेकरी हे पारायण नित्य नेमाने करतात तर त्यांना कुठल्याही प्रकारचा पितृदोष, त्यांना कुठल्या प्रकारचा पितृदोषाचा त्रास होणार नाही, असं आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला या अधिक महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. अधिक महिना म्हणजे आपल्यासाठी एक सुवर्ण संधीच आहे सगळ्या सेवा करण्यासाठी. मग त्या सेवा आपल्याला टप्प्याटप्प्याने करायच्या. आता तुम्ही या ग्रंथाचे 3 पारायणे करा, 5 पारायणे करा किंवा 1 करा, तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेनुसार आहे की तुम्हाला किती पारायणे करायचे. बघा, आपण सगळे मनुष्य आपण ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो. आपण या जगामध्ये असा कुठलाही मनुष्य नाही की तो असा जन्माला आला आहे. प्रत्येकाला काही ना काही ऋण फेडायचे असतात. भूत ऋण असेल, मनुष्य ऋण असेल, ऋषी ऋण असेल, देव ऋण असेल, त्याचबरोबर पितृऋण असेल. आणि पितृऋण जर असेल तर अर्थातच आपल्याला पितृदोष लागत असतो. आणि पितृदोष हा सगळ्यांनाच असतो, फक्त तो काहींना प्रखर असतो, काहींना तो सौम्य असतो. ज्यांना प्रखर आहे त्यांना खूप त्रास होत असतो. ज्यांना सौम्य जरी असेल तरीसुद्धा बघा, आपल्याकडनं पितरांची सेवा घडली पाहिजे, कारण की आपल्यामध्ये आणि देवामध्ये पितर ठाम मांडून उभे असतात. जोपर्यंत आपण पितरांची सेवा करत नाही तोपर्यंत आपली जी काही सेवा आहे, आपल्या सेवेचं जे काही फळ आहे ते आपल्याला लवकरात लवकर मिळत नाही किंवा आपण देवापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की पितर आपल्यामध्ये उभे असतात. म्हणून पितरांची जेव्हा आपण सेवा करतो अर्थात त्यांना सद्गती प्राप्त होते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपल्याला कुठलाही पितृदोषाचा त्रास होत नाही आणि आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सगळ्या सेवांचं आपल्याला भरभरून असं फळ मिळतं आणि आपल्या कुटुंबाला किंवा आपल्याला सुद्धा कुठल्याच प्रकारचा त्रास या दोषामुळे होत नाही. तर असा हा संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला जमेल तशी ही सेवा आपल्या सगळ्यांकडनं घडली पाहिजे. नाही जास्त पारायण करणं शक्य, किमान 1 पारायण करा. किंवा बघा, आता या ग्रंथामध्ये एकूण 14 स्कंद आहे, तर तुम्ही रोज एक स्कंद या महिन्यामध्ये वाचा, जेणेकरून बघा या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्याकडनं हे पारायण घडणार आहे. आता 17 मे पासून तुम्ही जर सुरुवात केली तर रोज तुम्ही एक स्कंद वाचू शकता. आज 1 स्कंद वाचा, उद्या दुसरा स्कंद वाचा, परवा तिसरा तुम्ही स्कंद वाचा, असे 14 स्कंद रोज तुम्ही वाचा, जेणेकरून तुमचं या संपूर्ण महिन्यामध्ये या ग्रंथाचं संपूर्ण एक पारायण तुमच्याकडनं घडणार आहे, संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं. तर आता ज्यांना वाटतं की नाही मी एकाच दिवसामध्ये हा ग्रंथ संपूर्ण वाचणार आहे, त्यांनी एका दिवसामध्ये सुद्धा वाचू शकता. हा ग्रंथ संपूर्ण वाचायला आपल्याला 1.5 पावणे 2 जास्तीत जास्त तुम्हाला 2 तास लागतील, त्यापेक्षा जास्त वेळ तुमचा लागणार आहे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ आहे. त्यामुळे आपल्याकडनं सहजरित्या ही सेवा घडते आणि याला नियम फक्त एकच आहे, तो म्हणजे मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे. बाकी याला कुठलाही दुसरा नियम नाही. जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये रोज तुम्ही नित्यसेवेमध्ये 1 स्कंद वाचणार असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमचं हे पारायण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा असतो, लक्षात घ्या ते. आणि फक्त आपण आणि तुम्हाला संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही रोज 1 स्कंद याचा वाचू शकता किंवा संकल्प करता तुम्ही याचे 3 पारायणे, 5 पारायणे, तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही महाराजांना सांगून तुम्ही या ग्रंथाची पारायणे तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर आता बघा, हा ग्रंथ सुरू करण्यापूर्वी आपल्याला या ग्रंथामध्ये काही सेवा दिलेल्या आहेत. आता हा ग्रंथ जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपल्याला सेवा करायच्या असतात, जसं की गणपती अथर्वशीर्षाचं आपल्याला पठण करायचं असतं, श्री स्वामी समर्थ मंत्राची माळ जप करायची असते, त्याचबरोबर आपल्याला गायत्री मंत्र जप करायचा असतो. तसंच या ग्रंथात सुद्धा आहे. हा ग्रंथ जेव्हा आपण पठण करतो तर नक्की आपल्याला काही सेवा पठण करायची असतात. त्यामध्ये बघा, हा ग्रंथ वाचण्यापूर्वी आपल्याला श्री स्वामी स्तवन यामध्ये दिलेलं आहे. श्री स्वामी स्तवन आपल्याला पठण करायचं आहे.
त्यानंतर बघा यामध्ये गणपती अथर्वशीर्षसुद्धा आहे. तर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. त्याआधी आपल्याला सांगितलेलं आहे की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एक माळा जप करायचा आहे. 24 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र पठण करायचं आहे. एक माळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, एक वेळा तुम्हाला पुरुष सूक्त व एक वेळा तुम्हाला श्री सूक्त. पुरुष सूक्त श्री सूक्त नित्यसजग पुस्तकामध्ये आहे, तुम्ही तिथून बघून तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक माळा श्री स्वामी समर्थ आणि एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा जो काही गायत्री मंत्र आहे तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. आणि 24 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र जप करायचा आहे. तर या सेवा करून तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला पूर्ण 14 स्कंद वाचायचे आहेत. पूर्ण 14 स्कंद वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची असते. आता या ग्रंथाच्या पाठीमागे आरतीसुद्धा आपल्याला दिलेली आहे. आरती कोणती करावी का यामध्ये श्रीकृष्णाची आरती दिली आहे. तुम्हाला श्रीकृष्णाची आरती करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आणि नारायणांची तुम्हाला आरती करायची आहे. श्री नारायणांची तुम्हाला आरती करायची आहे. तर अशामध्ये तुम्हाला आरतीसुद्धा करायची आहे आणि यापर्यंत तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं. नैवेद्य वगैरे काय दाखवावा काय नाही असं अजिबात काही नाही आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही बनवणार असाल सात्विक पदार्थ, सात्विक जेवण ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. किंवा तुम्ही फक्त खडीसाखरसुद्धा ठेवू शकता नैवेद्य म्हणून, काहीच हरकत नाही. तुम्हाला जर नसेल काही शक्य तुम्ही फक्त खडीसाखर जरी ठेवली तरीसुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. याचं उद्यापन वगैरे असं अजिबात काही नाही आहे. तुम्हाला फक्त या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. या ग्रंथाचं पारायण आपल्याला आपला पितृदोष जाणण्यासाठी करायचं आहे. लक्षात घ्या, पितृदोष आपल्याला घालवायचा असेल तर नक्कीच आपल्या सगळ्यांना हे पारायण करायचं आहे. आणि शक्य असेल तर बघा आता यात अधिक महिन्यामध्ये मला वाटतं 27 तारखेला आणि 11 तारखेला कमला एकादशी आहे. तर एकादशीला तर अतिशय उत्तम असणार आहे या ग्रंथाचं पारायण करणं. कारण की आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की ज्यांना पितृदोष आहे त्यांनी दर एकादशीला या ग्रंथाचं पारायण करावं. आता प्रत्येक एकादशीला आपल्याकडनं या ग्रंथाचं पारायण घडेलच असं नाही, पण हा अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यातल्या या एकादशी असणार आहे. त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे. म्हणून तुम्हाला या एकादशींना तुम्ही हे पारायण करू शकता. किंवा हा संपूर्ण महिना 17 मे ते 15 जूनपर्यंत हा संपूर्ण महिना तुम्हाला जेव्हा वेळ आहे, जेव्हा तुम्हाला जमतं त्या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता. कुठल्याही वेळेमध्ये करा, सकाळ दुपार संध्याकाळ रात्री झोपेपर्यंत काहीच हरकत नाही. याला असं कुठलेही नियम नाही आहे. फक्त एकच नियम आहे, तो म्हणजे मांसाहार वर्ज करायचा आहे आणि तो नियम पाळून आपल्या ग्रंथाचं पारायण करायचं असतं. आता तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेलच. तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वयंमाची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.